बंद डोळ्यांनी संपूर्ण धारण केलेल्या स्थितीचं त्याकडे लक्ष आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता आणि प्रसन्नता. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेताना पोट हलकसं बाहेर येतं. दोन्ही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात जाणीव आपल्या नाकाच्या भागाकडे फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. कपाळावर कुठलाही ताण नसेल. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. बंद डोळ्यांसमोर अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. कालातीत त्रिगुणातीत ओम. त्याचं मनन, स्मरण आणि चिंतन. कर्णामागोर 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आणि सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आणि हा श्वास सोडताना मध्यम पट्टीतला उद्गार ओ. खोलवर दीर्घ श्वास ओ. खोलवर दीर्घ श्वास ओ. शरीर आणि मन साधनेसाठी अनुकूल होत आहे. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेत नसर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तांतरण. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
आज आपण आजची जी आपली साधनं असेल ती आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणारी असेल. म्हणजे आपण कुठलं आसन केल्यावर आपली लंग्स कॅपॅसिटी वाढू शकते या दृष्टीने आजची साधनं आहे. तर सुरुवात करूया आपण कुठून उभं राहायचं. बोला मॅडम. पहिल्या स्थितीमध्ये विश्रांती घेतल्या, मान मागे सैल सोडायची, जाणीव बसायची. अनम्यूट केलं सुरुवात का मला? करूया आपण स्पॉट जॉगिंग. तर दोन्ही पाय अनम्यूट जोडून केलं का? घ्यायचे, हाताची मुठी वळून अनम्यूट घ्यायच्या, पाठ करा सर. अनम्यूट केलं का? तुम्हाला अनम्यूट काही केलं का मला? बोलायचं आहे का सर? एक नाही, मिनिट अनम्यूट प्लीज. केलं का मला? तुमच्याकडून मेसेज आला अनम्यूट केलं म्हणून. हा, हा बोला. काय नाही, उद्या शेवटचा दिवस आहे ना? होय होय, उद्या 31 तारीख आहे. बर. उद्या किती वाजता? ह्याच वेळात आहे का? हो, उद्या याच वेळेला असणार आहे क्लास. बर बर. आणि हा ऑडिओ व्हिडिओ क्लिप देणार आहेत का तुम्ही नंतर हो डेली हो एक्सरसाइज साठी? हा, ते तुम्हाला उद्या मिळतील. उद्या हं. ग्रुपवरती सर पाठवतील. तुमचे अरे, सर्टिफिकेट, हा, पूर्ण व्हिडिओच्या लिंक दोन्ही पण. चालेल चालेल चालेल. ओके. थँक्यू. छान झाला वर्ग. हो हं. धन्यवाद. तुम्हाला लवकर जावं लागतं ना. तुम्हाला कधी वेळ भेटेल तेव्हा हं. कॉल करा, मग आपण बोलू. नक्की नक्की नक्की. ओके. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून स्पॉट जॉगिंग, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, पाठकणा सरळ, नजर सम, आणि अगदी सावकाश तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायची. तिथल्या तिथे चालायचं, उडी मारायची ही गरज नाही, फक्त तिथल्या तिथे चालायचं. आणि मग हळूहळू आपला स्पीड वाढवायचा आपल्या कपॅसिटी. हळूहळू स्पीड वाढवा आणि गुडघे समोरून थोडेसे वर घ्या. गुडघे समोरून वर. आणि त्यानंतर टाचा मागे सीटला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आणि आता परत हळू 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 हळूहळू कमी करायचा स्पीड. एकदम सावकाश सावकाश, कमी 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 कमी, आणि थांबायचं. श्वासाची गती इथे वाढते. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. मोठा श्वास घ्या, सोडा. थांबायचं आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती. मान मध्ये सैल सोडायची, रिलॅक्स व्हायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर. जसं आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे दोन्ही हात समोर, आणि श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. जास्तीत जास्त लांब, आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत हात लांब, आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, जास्तीत जास्त स्ट्रेच, संपूर्ण आपले जी आहे ती ताणली जातात, आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. एक लास्ट ऑफ श्वास घेतला आणि श्वास सोडत जवळ. थांबायचंय, दोन्ही हात खाली, आणि थोडा वेळ विश्रांती. बघा, वाढलेली श्वासाची गती थोडीशी नॉर्मल आली असेल आपली. तरी आपण ताडासन. ताडासन हे जे आहे हे एकमेव जे तुम्हाला रोजच करायचं आहे. याच्याने आपल्या म्हणजे पाठीचा मणका किंवा लंग्स कॅपॅसिटी वाढायला मदत होतेच. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करायचा आहे. आणि आता नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, तळवे सिलिंगच्या दिशेला जातील.
आणि टाचा जमिनीपासून वर उचला, संपूर्ण स्ट्रेच, ताण ताण, छान. सावकाश टाचा खाली घ्या आणि आता आपण करूया ताडासन श्वसन. श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडताना खाली आणि हाताची पकड आपल्या डोक्यावर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे आणि सावकाश दोन्ही हात साईडने खाली येतील आणि विश्रांती. रिलॅक्स व्हायचं. पुन्हा दोन्ही हातांच्या मुठी हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. ती पकड आधी आपल्या आपल्या हृदयाच्या जवळ म्हणजे आपल्या छातीपाशी असेल. आणि आता बघा, श्वास घेत घेत हात लांब करायचे, हाताची पकड लांब आणि श्वास सोडत जवळ. बरोबर. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता हाताची पकड श्वास घेत आपल्या डोळ्यांच्या म्हणजे आपल्या नजरेच्या टप्प्यात येईल. श्वास घेत हाताची पकड नजरेच्या टप्प्यात आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता हात सरळ डोक्याच्या दिशेने वर जातील. श्वास घेत घेत हात वर, हाताची गुंफण करू तसेच वर न्यायचे आणि मग श्वास सोडत पुन्हा खाली. श्वास घेत वर, समोरनं आणि श्वास सोडत खाली, तसंच समोरून खाली यायचंय. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचंय. दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती. या ज्या सगळ्या कृती आहेत ह्या अगदी साध्या आणि सोप्या आहेत, पण त्याचे इफेक्ट खूप चांगले आहेत. कोविडच्या काळामध्ये जेव्हा आम्ही आमची म्हणजे मी ज्या संस्थेमध्ये काम करते किंवा त्यांच्या बरोबर आहे, तर त्यावेळेला आम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज घेतल्या होत्या किंवा ही सगळी प्रकार घेतले होते, जेणेकरून आपली लंग्स कॅपॅसिटी वाढेल. कारण की कोविड झालेला तेव्हा लंग्सला इन्फेक्शन होत होतं आणि त्यावेळेला ह्या आम्ही सगळ्या कृती केलेल्या होत्या आणि ज्या आपल्या नॉर्मल पण उपयोगी पडतात. करूया आपण बद्धहस्त. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ आणि आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब ठेवायची. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. ठीक आहे. नजर समोर. थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ घ्या, म्हणजे समोर आपल्या बरगड्या, छातीचा भाग किंवा तिथली फुफ्फुस ही ताणली जातात. खांदे आणि थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ थोडासा स्ट्रेच असेल तिथे. नजर समोर आणि आता हळूहळू आपल्याला पाठीतून बॅकवर्ड बेंड घ्यायचंय. कमरेतनं आधी बॅकवर्ड बेंड घ्या. जेवढं तुम्हाला हात जमिनीच्या दिशेने जितके ताणता येतील तेवढे ताणण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी आपला चेहरा सिलिंगला समान. पोट थोडस आतमध्ये खेचून घ्या. तोंड बंद आणि श्वास चालू. असं इमॅजिन करा की तुमच्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून ताणले गेले. छान. सावकाश मान सरळ करा. हाताची पकड आधी सीटच्या जवळ घ्या. खांदे एकदम रिलॅक्स करा आणि मग हाताच्या बोटांची गुंफण सोडून घ्या. पुन्हा एकदा इथे विश्रांती. पाठीचा मणका आपला थोडासा स्ट्रेच, प्रेशर आला होता त्याची जाणीव. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे.
हात शरीराच्या जवळ आणि श्वास घेत उजवा हात वर घ्यायचा आहे, डाव्या बाजूला हलकसं बेंड, श्वास सोडत खाली, मग श्वास घेत डावा हात वर, उजव्या बाजूला बेंड आणि श्वास सोडत खाली. असं थोडस श्वासाकडे लक्ष देऊन कृती करा. श्वास घेत डावीकडे, पुन्हा उजवीकडे, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. थांबायचं आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. सूर्यनमस्कार सर्वांगीण सुंदर अशी आसन आहे जी प्रत्येक सिस्टीम वरती आपल्याला काम करतात. आपल्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. डोळे उघडायचे आणि आता थोडस श्वासाकडे लक्ष द्यायचं आपल्याला. एक नमस्कार आसन आहे तो श्वास सोडून द्या. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत हस्त पादासन. 3 श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचलन, श्वास सोडत चतुरंग दंडासन. श्वास घ्यायचाय आणि सोडायचाय आणि इथे थांबायचंय कुंभक स्थितीमध्ये, म्हणजे श्वास न घेता इथे 1-2 सेकंद थांबा आणि त्यानंतर श्वास घेत 7 भुजंगासन, श्वास सोडत 8 पर्वतासन, श्वास घेत 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, श्वास सोडत हस्त पद्मासन, श्वास घेत 11 हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत 12 नमस्कारासन. पुढचे 3 सूर्यनमस्कार पुन्हा आपण आपल्या श्वासाकडेच लक्ष देणार आहोत. ओम सवित्रे नमः. 1 आहे तो श्वास सोडा, 2 श्वास घेऊन घ्या, 3 श्वास सोडा, 4 श्वास घेत डावा पाय मागे, श्वास सोडत 5 श्वास घेऊया, सोडूया आणि तिथे थांबूया. 7 श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत 8 श्वास घेत 9 डावा पाय पुढे, श्वास सोडत 11 श्वास सोडत 10 श्वास घेत 11 हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत 12 नमस्कार. पुन्हा अजून 2 सूर्यनमस्कार. ओम अर्काय नमः. 1 श्वासाकडे लक्ष द्यायचंय, 2 श्वास घ्या, श्वास सोडत 3 श्वास घेत उजवा पाय मागे 4 श्वास सोडत 5 श्वास घेऊया, सोडूया 6 श्वास सोडत 7 श्वास घेत 8 श्वास सोडत श्वास सोडून 8 आणि श्वास घेत 9 उजवा पाय पुढे घ्यायचाय, श्वास सोडत 10 डावा पाय पुढे हस्त पादासन, श्वास घेत 11 हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत 12 नमस्कार. आणि आता शेवटचा, प्रत्येक स्थितीमध्ये आपण थांबणार आहोत तिथे. ओम भास्कराय नमो नमः. 1 आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन, 3 श्वास सोडत हस्त पादासन, 4 श्वास घेत डावा पाय मागे अश्वसंचलन, 5 श्वास सोडत उजवा पाय मागे दंडासन, 6 श्वास घ्यायचा आणि सोडायचा. श्वास घेत कपाळ जमिनीला, कपाळ किंवा हनुवटी, आणि आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या आणि त्या स्थितीमध्ये थांब.
आणि श्वास घेत 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. नजर तुमची नेवल रिजनकडे असेल. श्वास घेत 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन. श्वास सोडत 10 हस्तपादासन. श्वास घेत 11 हस्त उत्तानासन. आणि श्वास सोडत 12 नमस्कार. थांबायचं. थोडीशी भूक होती, श्वासाची गती वाढली असेल तर. आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय अंतर घ्या. मान मागे सही सोडा. रिलॅक्स व्हा. करणार आहोत आपण विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा आणि मग डावा पाय. वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घेऊया. करणार आहोत आपण आता डॉग ब्रीदिंग. तर इथे आपल्या दोन्ही हातांचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पाठीची थोडीशी स्लँटिंग पोझिशन होईल. आपले हात खाली जमिनीवर गुडघ्याच्या जमिनीवर ठेवायचे खाली. हाताचे तळवे. हा. आणि आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊया आणि तोंडाने भराभर श्वास घ्यायचा, सोडायचा. जसं डॉग ब्रीदिंग करतो त्याप्रमाणे हे श्वसन असेल. याला श्वान श्वसन असंही म्हणतात. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि तोंडाने श्वास घ्यायचा, सोडायचा. थांबायचंय. जीभ आतमध्ये, तोंड बंद. दोन्ही हात आपल्या मांडीवर. डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता आपण जे डॉग ब्रीदिंग केलं त्यामुळे तुम्हाला काही वेगळेपणा जाणवतोय का त्याकडे लक्ष. डोळे मिटून. पुढे आपण करणार आहोत रॅपिड ब्रीदिंग. तर इथे आपल्याला दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्यायचे अशा प्रकारे. आणि संपूर्ण चेहरा जमिनीला समांतर. खांदे एकदम लूज सोडायचे जमिनीच्या दिशेने. पूर्ण पाठीचा मणका, पोटाचा भाग पूर्णपणे सैल सोडायचा. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि आता इथे तोंडाचा चंबू करायचा आणि पुन्हा तोंडानेच भराभर श्वास घ्यायचा आणि सोडायचा. भराभर श्वास घेणं आणि सोडण्याची कृती रॅपिडली असेल. तोंडाचा चंबू करून सुरुवात करायचंय. थांबायचंय. सावकाश वर यायचंय. पुन्हा दोन्ही हात मांड्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता दोन्ही हातांच्या घडी करायच्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत हाताची घडी वर घ्यायची आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत हाताची घडी वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. अगदी श्वासाकडे लक्ष देऊन कृती. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. थांबायचं. हाताची घडी सोडून द्यायची. दोन्ही हात गुडघ्यावर. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. जाणीव श्वासाकडे. वाढलेला आहे श्वास की संथ आहे हे आपलं आपण तपासूया.
आणि आता आपण करूया मंडूकासन किंवा मंडूक मुद्रा याला म्हणतात. तर दोन्हीही गुडघे जे समोरून जोडलेले आहेत ते असे लांब करायचे, जास्तीत जास्त लांब. आता ज्यांना जास्त वेळ वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला आणि ही कृती करा. ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायची. ठीक आहे. ज्यांनी वज्रासनात बसले त्यांनी जास्तीत जास्त गुडघे लांब करायचे. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे, तो मागून डाव्या खांद्यावर ठेवायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे, तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, चेहऱ्यावर आणि कपाळात कुठलाही ताण नसेल, एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आणि इथे दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या आणि संथ गतीने सुरुवात. जर तोल जात असेल तर डोळे उघडे ठेवा, तुमच्या जशी क्षमता आहे त्याप्रमाणे कृती. अजून एक दीर्घ श्वसनाचा आवर्तन आपला आपण. जो उजवा हात खाली आहे तो डाव्या हाताच्या वर घ्या आणि पुन्हा या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. थोडाशे हाताचे बदल करून घ्या. आणि सरळ उलटचाल करताना आधी वर असलेला उजवा हात खाली येईल आणि मग डावा. दोन्हीही गुडघे सावकाश एकमेकांच्या जवळ घ्या, अगदी सावकाश. आणि कॅट पोज मध्ये येऊया आपण. जसं आपण मार्जरासन करतो त्या पोज मध्ये यायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, पावलं जमिनीकडे फ्लॅट, हातांवर आणि गुडघ्यांवर उभं राहायचंय. खांद्यातून दोन्ही हात सरळ. बरोबर. आणि आता आपण करूया टायगर ब्रीदिंग. संपूर्ण पाठकाणा, पोटाचे स्नायू ढिले सोडायचे, एकदम रिलॅक्स सोडा. संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. आणि आता टायगर ब्रीदिंग करण्यासाठी श्वास घेत घेत आपली मान वर आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. इनहेल अप, अगदी सावकाश घाई न करता. एक्झेल डाऊन. इनहेल अप, exhale down. Inhale up, exhale down. Last round. Inhale up, exhale down. थांबायचे. वज्रासनामध्ये आधी स्थिर व्हा आणि मग एकेका पायाने वज्रासन सोडून द्या आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती. अँकल जॉईंट मध्ये जास्त ताण वाटत असेल थोडीशी पावलं अशी एकमेकांच्या वर आणि सावकाश एकाग्रतेला बघायचंय आणि पाठीवर पडू विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हातांमध्ये अंतर आणि एकदम रिलॅक्स व्हा. एकदम रिलॅक्स. टाचा आतमध्ये पायाची बोटं घालून दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. पाठकणा जमिनीकडे सैल सोडलेला आहे. आता दोन्ही पाय जोडून घ्या. करूया आपण उत्तान ताडासन. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि आता पावलं जमिनीकडे ताणा आणि दोन्ही हात वरच्या दिशेने ताणा. पुन्हा पूर्णपणे संपूर्ण शरीराला स्ट्रेच द्या. ताण 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 आणि रिलॅक्स करा. पावलं रिलॅक्स, हात रिलॅक्स, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, रिलॅक्स व्हा थोडा वेळ. संपूर्ण स्नायू अगदी ढिले सोडून द्या. करणार आहोत आपण आता योगिक श्वसन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता श्वास घेत आपल्याला हात डोक्याच्या दिशेने असे वर न्यायचे. आधी बघून घ्या मग आपण करू एकत्रित. श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर
आणि श्वास सोडताना अकार उकार आणि मकार करत हात असे बाजूने खाली येतील. ठीक आहे, बघा श्वास घेत हात वर आणि श्वास सोडताना असं करत आपले हात खाली येतील, जमिनीला घासत घासत दोन्ही हात बाजूने खाली येतील. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. श्वास घे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि श्वास सोडताना हात खाली. श्वास घेत वर, श्वास सोडताना पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत एक लास्ट राउंड करूया. इथे अकार थोडासा कमी करा, उकार थोडा वाढवा आणि मकार अजून त्यापेक्षा वाढवा. ठीक आहे, सुरुवात करूया. बघा, श्वास घेत हात वर आणि श्वास सोडताना रिलॅक्स. बघा, इथे कुठेही श्वासाची गती वाढली नसेल, हृदयाची गती वाढली नसेल, अगदी शांतपणे आपण ही कृती केली. आता जे हात आपण साईडने खाली आणले तेच हात आता आपण समोरून खाली आणणार. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता साईडने वर जातील. बघा, या प्रकारे श्वास घेत घेत दोन्ही हात साईडने वर आणि श्वास सोडत समोरनं खाली येतील. ठीक आहे, अशा प्रकारे कृती. सुरुवात करूया. इथे पण आपण अकार उकार आणि मकाराची जोड घेणार आहोत. श्वास घेत जमिनीला घासत घासत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि श्वास सोडताना समोरनं खाली. अजून दोनदा हीच कृती करूया. श्वास घेत हात साईडने वर आणि श्वास सोडताना हात खाली पूर्णपणे. आता एक लास्ट राऊंड. श्वास घेत हात साईडने वर आणि श्वास सोडताना समोरनं खाली येताना अकार उकार म्हणतात. रिलॅक्स, विश्रांती करूया. आपण सेतू बंधासन. आपले साईडचे जे वायुकोश आहेत ते मोकळे होण्यासाठी सेतू बंधासन. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. गुडघे, मांड्या आणि पावलं याच्या मध्ये अंतर. हात डोक्याच्या दिशेने वर, म्हणजे आपले साईडचे वायुकोश ताणले जातात, म्हणून आपण हात डोक्याच्या दिशेने वर घेतले आणि हाताची तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग वर उचला, सीटचा भाग वर आणि बाकीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. हनुवटी पूर्णपणे आपल्या कॉलर बोनला लॉक होईल एवढं आपल्याला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. परफेक्ट, बरोबर. आपल्या मांड्या जमिनीला पॅरल येतील आणि इथे पुन्हा श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. 3 श्वास आपण या स्थितीमध्ये थांबलोय आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. मग कमरेचा भाग, सीटचा भाग खाली जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणारं अजून एक आसन, ते म्हणजे मत्स्यासन करूया आपण. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय जुळलेलेच असतील. आपण पद्मासन अर्ध पद्मासन न करता ही कृती करा. दोन्ही पाय जोडलेले,
हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ घ्या. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला असतील. हाताच्या आधाराने आधी पाठीचा भाग वर उचला आणि मग आपलं डोकं सावकाश वर उचला आणि त्यानंतर आपल्या टाळूचा भाग जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली मांडीवरती येतील. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर. पावलं जमिनीकडे ताणा. खांदे मागून एकमेकांच्या जवळ. इथे पुन्हा आपले बरगडे, आपल्या फुफ्फुस आपली ती ताणली जातात आणि पुन्हा एकदा इथे आपला श्वसन मार्ग सुधारण्यात मदत करू. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे, पावलं रिलॅक्स करा. हाताचा आधार पुन्हा कानाच्या इथे घ्या. हाताच्या आधाराने अगदी सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर आणि मग डोकं सावकाश जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. जाणीव आपल्या श्वासात. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. इथे सुद्धा आपण एक थोडस ब्रेदिंग एक्सरसाइज करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता आपल्याला आपल्या हाताची घडी करायची. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि ही घडी समोर ठेवायची आपल्या. हो हो, तुम्हाला व्हिडिओ क्लिप पाठवणार आहे. हो, उद्या तुम्हाला सगळ्या क्लिप मिळतील. अगदी सुरुवातीपासून ते उद्यापर्यंतच्या जो काही आपला वर्ग होईल त्या सगळ्याच्या क्लिप तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. हाताची घडी करायची. दोन्ही पाय मागून जुळलेले. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपल्याला हळूहळू आपली हाताची घडी थोडीशी पुढे घ्यायची आणि कपाळ आपल्या हाताच्या घडीवर ठेवायचंय. आणि आता श्वास घेत घेत हाताची घडी आपल्या छातीपाशी येईल. नजर सिरीकडे. आणि श्वास सोडत थोडीशी घडी सरकवत सरकवत पुढे घ्यायची आणि कपाळ हाताच्या घडीवर ठेवायचं. अशा प्रकारे थोडीशी डायनामिक ऍक्शन होईल ती. श्वास घेत आपल्याला हाताची घडी छातीपाशी, नजर वर आणि श्वास सोडत खाली. थोडीशी जमिनीला घासत घासत कृती करा. हाताची घडी. पुन्हा श्वास घेत घेत हाताची घडी छातीपाशी, नजर सिरीकडे आणि श्वास सोडत समोर, कपाळ खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. सावकाश थांबायचं. दोन्ही हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. पायामध्ये अंतर घ्या. एका गालावर पडून विश्रांती. करूया आपण सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपर छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत आपलं कपाळ, नाक, हनुवटी करा. छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद. श्वास श्वास घेतोय, सोडतोय. 1 ते 2 श्वास इथे थांबायचे आपापल्या क्षमतेने. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा एकदा विश्राम. रिलॅक्स. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका गोष्टीला वळायचंय.
आधी पूर्णपणे पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि इथे एखाद मिनिट थांबा. कुठलीही हालचाल न करता आपल्याला इथे 2 मिनिटं स्वस्थपणे पडून राहायचंय. डोळे अलगद मिटून घ्या आणि 2 मिनिटं या स्थितीमध्ये असेच थांबा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. एकदम रिलॅक्स. पावलं, अँकल एकदम रिलॅक्स. कुठेही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. ती हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. हळूहळू लक्ष आपल्या श्वासाकडे द्या. श्वास घेतोय, सोडतोय. मंद आणि लयबद्ध सुरू असलेल्या आपल्या श्वासाची जाणीव प्रत्येक श्वासासोबत आपण एनर्जाइज होत आहोत, चैतन्ययुक्त प्राणयुक्त होत आहोत. आणि आपला श्वास सोडताना आपण तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहोत ही भावना आपल्या मनामध्ये मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हळूहळू दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. दोन्ही पाय जोडून घ्या, एकमेकांच्या जवळ घ्या दोन्ही पाय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. डोळे मिटलेले आहेतच आणि अगदी सावकाश एका कुशीला घाला आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले. खांदे रिलॅक्स. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. शयन स्थितीमधून जेव्हा आपण बैठक स्थितीमध्ये येतो तेव्हा पुन्हा आपल्या रक्ताच्या प्रवाहामध्ये बदल होतो. त्यामुळे अगदी सावकाश आपण ह्या सगळ्या कृती करायच्या झोपेतून उठताना किंवा झोपायला जात असताना. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा एकमेकांची. दोन्ही हातांच्या दरम्यानचं निर्माण झालेली अलगद आपल्या डोळ्यांच्या स्थानांना द्या. सावकाश डोळे उघडा. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्हीही हातांची प्राणमुद्रा. प्राणमुद्रा म्हणजेच आपली जी लंग्स कॅपॅसिटी आहे किंवा जर कोणाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयविकाराचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. बघा आपली जी आपले जे हात आहेत तर त्यातलं करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. बाकीची 2 बोटं आपली सरळ असतील. ही झाली आपली प्राणमुद्रा, ज्याच्याने आपली प्राणशक्तीचं वहन जे आहे हे उत्तम प्रकारे होतं. बरोबर. आणि आता हाताचे हात जे आहेत हे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. पुन्हा डोळे मिटून घेऊया आणि दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं घेऊया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून खोलवर दीर्घ पूरक यथाशक्ती आणि संथ रेचक स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. पूरक करताना कुठलाही ताण डोळ्यांवर आणि कपाळावर घ्यायचा नाहीये. आपापल्या क्षमतेने मोठा श्वास भरून घ्यायचा. सेकंड राऊंड.
खोलवर दीर्घ पूरक फक्त श्वास आपापल्या क्षमतेने मोठा श्वास भरून घ्या. संपूर्ण हवा आपल्या छातीमध्ये फुफ्फुसांमध्ये भरून घ्या आणि संथ घेतलेली हवा अगदी सावकाशपणे सोडून द्या. अजून एक आवर्तन आपापल्या क्षमतेने करूया. आपल्याला कसा श्वास घ्यायचा आहे हे माहिती पडलेलं आहे. शेवटचं आवर्तन करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक आणि संथ हाताची जी प्राणमुद्रा आपण केली आहे ती सोडून देऊया आणि करणार आहोत आपण पुन्हा एकदा संपूर्ण विभागीय श्वसन. जसं आपण दंड स्थितीमध्ये केलं त्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपण बैठक स्थितीमध्ये करणार. अकार उकाराची जोड देत हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि ती पकड आपल्या छातीपाशी. श्वास घेत घेत हात लांब करायचे आहेत आणि श्वास सोडताना अकार करत हात छातीपाशी. श्वास घेतला, श्वास सोडताना अकार. दोन वेळेला उकार. श्वास घेत हात लांब नजरेच्या रेषेमध्ये. श्वास सोडत श्वास घेतला, श्वास सोडत आता श्वास घेत हात वर. श्वास सोडताना श्वास घेत वर. श्वास सोडताना आता दोन्ही हात पूर्णपणे खाली ठेवायचे आपल्या पोटाच्या इथे आणि श्वास घेताना पूर्णपणे हात वर येतील तळवे सिलिंगकडे आणि श्वास सोडताना हात खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडताना हात खाली. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. जर कुणाला बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. करूया आपण पर्वतासन. दोन्ही हात जोडलेले आहेत. जोडलेले हात छातीपाशी हातांच्या नमस्कार स्थितीमध्ये दोन्ही हात. हाताची कोपरं जी आहेत ही जमिनीला समांतर असतील आणि आता पुन्हा एकदा श्वासाकडे लक्ष देऊन पुढचीच कृती करणार आहोत. श्वास घेत घेत दोन्ही हात वर जातील. आपली हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना नजर समोर. डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि इथे पुन्हा एकदा दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं आपली आपण करायची. डोळे मिटून श्वास घेत एक खोलवर दीर्घ श्वास घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. छान. उलट चाल करताना 2 आवर्तनं झाली दीर्घ श्वसनाची की मग उलट चाल करा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आणि करूया आपण आता भस्त्रिका. त्याच्या आधी प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत आणि प्राणशक्ती वाढवणारा किंवा आपल्या ह्या अंतरंगातील प्राणशक्तीला वंदन करण्यासाठी हा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं
मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांच्या मध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. आणि हे प्राणा जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करूया. सावकाश, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. करूया आपण भस्त्रिकेची काही आवर्तनं. इथे ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी भस्त्रिका करणं टाळायचं आहे. ठीक आहे. किंवा जर कुठलीही ट्रीटमेंट चालू असेल त्यांना सुद्धा भस्त्रिका वर्ज्य आहे. तर आपण इथे मृदू भस्त्रिका घेणार आहोत. जोरात श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. रॅपिडली आपली ही ऍक्शन असेल श्वास घेण्याची आणि सोडण्याची. जोरात श्वास घेताना नकळत कपाळ आणि डोळ्यांवरती आपण ताण घेतो, तिथले स्नायू असे थोडेसे रिजिड करतो किंवा आकृसून घेतो. तर तसं न करता आपल्याला अगदी सहज कृती करायची. हाताच्या मुठी वळून दोन्ही हात छातीपाशी असतील. जोरात श्वास घ्यायचा आहे, जोरात सोडायचा आहे. पूरक रेचक अगदी फोर्सफुली असेल. सुरुवात करूया. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. हळूहळू स्पीड वाढवा. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. हात वर. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. स्पीड मेंटेन. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. हळूहळू स्पीड कमी. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि बघा श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. थोडीशी श्वासाची गती वाढली आहे, हृदयाची गती वाढली आहे. शरीराचं तापमान सुद्धा या भस्त्रिकेमुळे वाढतं. आपली लंग्स कॅपॅसिटी सुधारण्यासाठी हा अतिशय महत्वाचा प्राणायाम आहे भस्त्रिका. पण आपण आपल्या वर्गामध्ये मृदू भस्त्रिका घेतो, जी ट्रेडिशनल भस्त्रिका आहे. तिची कृती जी आहे ही थोडीशी ऍडव्हान्स आहे आणि आपला ऑनलाईन वर्ग असल्यामुळे आपल्याला काही मर्यादा पाळाव्या लागतात, म्हणून आपण मृदू भस्त्रिका घेतो. डोळे मिटून श्वासाची गती जी वाढली आहे ती कमी करण्यासाठी करूया शीतली आणि सितकारी प्राणायाम. दोन्हीही हातांची ध्यान मुद्रा करूया. डोळे अलगद मिटलेले आहेत. सुरुवातीला शीतली. जिभेची पन्हाळ जीभ बाहेर घेऊन तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये तोंड बंद, नाकाने रेच. पुन्हा एकदा जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने रेच. करूया सितकारी. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. हवा आतमध्ये भरून घ्या. दाताच्या पटीतनं थंड हवेचा स्पर्श कंठापासून फुफ्फुसांपर्यंत. तोंड बंद, नाकाने रेच. एकदा ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श कंठापासून फुफ्फुसांपर्यंत. तोंड बंद, नाकाने रेच. रिलॅक्स. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती आता संथ लयबद्ध होत चालली आहे याची जाणीव. बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. आधी मांडी घालायला हरकत नाहीये. हातांची ज्ञान मुद्रा कायम तशीच ठेवायची. बंद डोळ्यांनी पुन्हा देहधारण. आपण ज्या स्थितीमध्ये आता बसलेलो आहोत त्या स्थितीमध्ये
आपण कम्फर्टेबल आहोत का, आपण सहज बसलेलो आहोत का, याची जाणीव. पाठकणा समस्थितीमध्ये आहे. हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोक एकमेकांना जोडलेली आहेत. दोन्हीही हातांची बाकीची तीनही बोट अर्धवट मिटलेली आहेत. हाताची कोपरे शरीराच्या जवळ आहेत. खांदे शिथिल आहेत. मान मध्यभागी आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. तोंडाच्या आतमध्ये जीभ सैल सर सोडलेली आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नाहीये. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता, शिथिलता, प्रसन्नता, स्थिर सुखमासनम, आपण धारण केलेल्या स्थितीची अनुभूती, स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. हळूहळू आपण आपली जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आपण जी काही एक तास साधना केली त्या साधनेचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू देत. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी मी नित्यनेमाने यथाशक्ती उचित अशी साधना करणार आहे. समत्वम योग उच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझे आचार, विचार, माझं शरीर आणि मन हे समतोल आहे. करणार आहोत आपण 5 मकार लांबवलेले ओंकार. अगदी हळू आवाजामध्ये सावकाशपणे आपण हे उच्चार करणार आहोत. आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये हे 5 ओंकार, आंतरिक सजगता, त्याची जाणीव, जाणीवेसह सजगता पूर्ण हे ओंकार करूया. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 शेवटचा उच्चार. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.
शांती शांती ही. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकवून संपूर्ण नतमस्तक ओमच्या पुढे. शरणगत भाव, समर्पण भाव. आपण आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित केलेली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि ओमच्या आशीर्वादाने आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. फास्ट बंधन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. धन्यवाद. मीटिंग एंड करत आहे.